नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चिकन थाळी। चला तर पाहूया आपण चिकन थाळी रेसिपी। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। चला तर आपण पाहूया चिकन थाळीसाठी लागणारे मसाले। 1 वाटी कांदा, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी जिरे, आलं लसूण, खोबऱ्याचे 1 वाटी तुकडे, खडे मसाले आणि कोथिंबीर। सर्वप्रथम आपण सर्व मसाले भाजून घेऊया। पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया। कांदा आपण लाल होईपर्यंत भाजून घेऊया। तर आपला कांदा भाजून झालेला आहे। कांद्याला लाल रंग येऊपर्यंत भाजून घेतलेला आहे आपण। कांदा लाल झालेला आहे आपला, तर आपण कांदा काढून घेऊया। त्यानंतर आपण खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण आलं भाजून घेऊया। खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण आलं पण लाल होईपर्यंत भाजून घेऊ। त्यानंतर तीळ जिरे भाजून घेऊ। तीळ जिरे पण आपण लाल होईपर्यंत भाजून घेऊ। त्यातच खडे मसाला भाजून घेऊ। पहिल्यांदा आपण आलं लसूण आणि कोथिंबीर मिक्सर मधून वाटून घेऊ। त्यानंतर आपण कांदा आणि खोबऱ्याचे तुकडे मिक्सर मधून वाटून घेऊ। मसाला वाटून झाला आपला। नंतर आपण तीळ जिरे मिक्सर मधून वाटून घेऊ। आता आपले सर्व प्रकारचे मसाले वाटून झालेले आहेत। आपला मसाला बघा कसा मस्त वाटून झालेला आहे। त्यानंतर आपण चिकन स्वच्छ धुवून शिजायला घालू। चिकन शिजवण्यासाठी पहिला पातेल्यात आपण तेल घेऊ। त्यानंतर चिकन आपण तेलात टाकू। आपण पहिला तेलात लसूण आलं आणि कोथिंबीर पेस्ट टाकून भाजून घेऊ। त्यानंतर आपण चिकन टाकू। चिकन टाकल्यानंतर थोडा वेळ तसंच परतून घेऊ। चिकन परतल्यानंतर मीठ टाकू, त्यात थोडं हळद टाकू। हळद टाकल्यानंतर थोडं गरम पाणी ॲड करू। गरम पाणी टाकून झाल्यानंतर थोडा वेळ आपण चिकन शिजवण्यासाठी ठेवू। चिकन शिजल्यानंतर आपण सुक्कं चिकन करून प्रथम आपण अंडा मसाला बनवूया। अंडा मसाला बनवण्यासाठी तव्यामध्ये तेल टाकून त्यात कांदा भाजून घेऊया। कांदा भाजल्यानंतर त्यात तीळ जिरेची पेस्ट, खोबरं, कांदा, आलं लसूण पेस्ट तेलात लाल होईपर्यंत भाजून घेऊ। त्यानंतर त्यात अंडा मसाला आणि मी घरी बनवलेला मसाला ॲड करून घेते। मसाला ॲड झाल्यानंतर लाल तिखट, थोडेसे मीठ घालून परतून घेऊ आणि त्यात अंडी ॲड करू। अंडी घातल्यानंतर मसाला मस्त परतून घेऊ आणि त्यात थोडं पाणी घालू। पाणी घातल्यानंतर मसाला हलवून थोडासा तसाच ठेवू। आपला अंडा मसाला बनवून तयार आहे। तर आता आपण पाहू आपलं चिकन शिजलेलं आहे। चिकन शिजलेलं आहे। त्यानंतर आपण चिकनचा रस्सा बनवणार आहे। कढईमध्ये तेल घेऊ। त्यानंतर आपण तीळ जिरेची पेस्ट, आलं लसूण खोबरे आणि कांद्याची पेस्ट घालू। त्यानंतर चिकन मसाला ॲड करू। त्यानंतर लाल तिखट घालून मसाला परतून घेऊ। मसाला परतून झाल्यानंतर चिकन शिजवलेल्या पाण्यात मसाला ॲड करून घेऊ आणि थोडा मसाला ॲड केलेला आहे। बघा आपल्या रस्स्याला कलर कसा आलेला आहे, छान असा कलर आला आहे। तर रस्सा आपण उकळून घेऊया। रस्सा आपला उकळलेला आहे। पहा कलर कसा आलेला आहे रस्स्याला। आता मी मीठ ॲड करते चवीनुसार। रस्सा उकळून घेऊ। आता आपण सुक्कं बनवूया। कढईमध्ये तेल ॲड करून घेऊ। त्यानंतर तीळ जिरे आणि आलं लसूण कांदा खोबऱ्याची पेस्ट घालून मसाला छान लाल रंग, त्यात चिकन मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ ॲड करून त्यात चिकन घालून परतून घेऊ।
असंच आपण थोडा वेळ शिजायला ठेवूया. आता आपलं चिकन मसाला, सुक्कं आणि रस्सा बनवून तयार आहे. आता आपण ताट वाढायला घेऊया. पहिल्यांदा आपण ताटात कांदा वाढूया, त्यानंतर लिंबू, थोडेसे मीठ, चिकन सुक्कं, चिकन रस्सा, भाकरी, चपाती, भात 1 प्लेट आणि अंडा मसाला. आता आपली चिकन थाळी बनवून तयार आहे. किती छान दिसते आपली चिकन थाळी. आपल्या कोल्हापूर भाषेत सांगायचं म्हटलं तर बहारी आणि एकच नंबर झालेली आहे आपली चिकन थाळी. तुम्हाला माझी चिकन थाळी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट, शेअर आणि नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.